आमच्याकडे चालू आहे कृष्ण जन्माष्टमीची तयारी. माझे आहो आहेत, त्यांची तयारी करतात ते सगळे. रात्रीचे 9:30 झालेले आहेत, बरोबर 9:30 झालेले आहेत. घर माझं सगळं साफ करून झालेलं आहे, पूर्ण रेडी एकदम व्यवस्थित. टी व्हीवर गाणे लावण्याची तयारी चालू आहे आणि ते ह्याची. आणि मी काहीतरी स्पेशल बनवते ह्याच्यासाठी, आपल्या कृष्णासाठी काहीतरी स्पेशल बनवते. काय आहे ना, वा वा, सुंदर आहे ना, मस्त व्हाईट थीम आहे, छान. आमचे कृष्ण जन्माला येणार आहे तिकडे. एकदम खराब झालेलं आहे पसार आवरता, पण आमचं डेकोरेशन तयार आहे. सिम्पल सोबर असं छान आमचं जन्माष्टमी फेस्टिवल चालू आहे. हां, काहीतरी बोललात बोला. एक कॅमेरासमोर यायला खूप हे करतात, पण ठीक आहे. डेकोरेशन रेडी आहे, खूप सुंदर असं छान सिम्पल सोबर. ये काय लावता टी व्हीवर? मी रेडी आहे, एकदम छान अशी सिम्पल ऑरेंज अँड ब्लू कलरची साडी घातलेली आहे. नथिंग मोर, जास्त काही ज्वेलरी नाही, एक सिम्पल मंगळसूत्र, नथ आणि माझा हा चुडा कंपल्सरी. माझा लग्नाचा चुडा आहे, त्याच्यामुळे कंपल्सरी मी घालतेच, पूर्ण हात भरून असा, मला फार आवडतो. अँड आय एम रेडी. हार त्यातच असेल. पूजेची तयारी चालू आहे. चला, सण लागलेला आहे, मग सगळी तयारी, इथे यांची तयारी चालू आहे. देवापुढे दिवाळी लागलेली आहे आमच्या. आता आमची कृष्णाला आंघोळ करून झालेली आहे. आम्ही तुळशीच्या पाण्याने कृष्णाला स्नान घातलेलं आहे. हा कृष्ण मला माझ्या लग्नात म्हणजे कन्यादानात माझ्या मम्मीने दिला होता, तर तोच कृष्ण माझ्याकडे आहे. त्याचीच आता आम्ही पूजा करणार आहे. यथाशक्ती जशी आम्हाला जमेल तसं आम्ही कृष्ण जन्माची पूजा करणार आहे. आणि ह्यांनी आता त्यांना आंघोळ घातल्याने मी फक्त हात लावलाय. जसं शास्त्रानुसार बायकोनी कुठल्याही पूजेत नवऱ्याचा हात लावायचा असतं, म्हणजे त्याचं अर्ध पुण्य बायकोलाही मिळतं. जसं बायकोनी काही केलं तर त्याचं पुण्य नवऱ्यालाही मिळतं, त्याच पद्धतीने. तर आता आमचं झालेलं आहे. आता वस्त्र परिधान करूया, देवाला मस्त सजवूया. तर चला बघूया. आता कृष्णाला स्नान करून झाल्यानंतर आम्ही वस्त्र परिधान करायचं होते. तर पाळणा बघा किती सुंदर छोटासाच आणलाय आम्ही यावेळेस. म्हटलं पुढच्या वेळेस मोठा आणू, पण पहिल्यांदाच आम्ही पूजा करत होतो, त्याच्यामुळे म्हटलं छोटासाच पाळण्यापासून सुरुवात करूया. मग आम्ही ते म्हणजे असे कृष्णाला असे कपडे घालत होतो छान. त्याच्यामध्ये कानातले होते, बासरी होती, गळ्यातला हार होता, टोपी होती आणि छोटेसे केससुद्धा होते. असं सगळं आम्ही कृष्णाची तयारी करत होतो. आणि बघा किती छान आमचा कृष्ण तयार झाला होता आणि खूप सुंदर वाटत होतं. त्याला मोरपंखाचं मुकुट वगैरे घातलं होतं. केस आम्ही थोडेच लावले होते, ते भरपूर मोठे होते ते साईजनुसार. आमचा कृष्ण खूप छोटा आहे. हे आमचे बाळगोपाळ रेडी आहेत पूर्ण. आता ह्यांना पाळण्यात बसवणार आणि नंतर ह्यांचा आम्ही जन्मोत्सव साजरा करणार. आता 11:30 नाही 11:15 होत आलेले आहेत. थोड्याच वेळात त्यांचा जन्म उत्सव आम्ही सेलिब्रेट करू. तर बघा आमचे बाळकृष्ण किती छान दिसत आहेत. नाही दिसत आहे. हां असं. चला तर मग या तुम्ही सगळ्यांनी. माझी मम्मी आलेली आहे कृष्ण जन्मासाठी आणि माझी बहीण पण आले, दाखवते. माझी बहीण पण आलेली आहे कृष्ण जन्मासाठी. येऊ. आमच्या बॅकग्राऊंडचे कपडे इग्नोर करा. माझा भाऊ आला. माझ्या भावाचं आगमन झालेलं आहे, दाखवते. बंधूचं स्वागत आहे. पहिल्यांदा आलोय, पहिल्यांदाच आलाय. पाळणा हलवायला यांचा पण पाळणा हलवते, आम्ही पण पहिल्यांदाच. कृष्ण मला माझ्या मम्मीने लग्नात दिला होता. हा, त्याच्या आज पूजा करते. आणि मी ह्याच्या आधी पण आम्ही फक्त उपवास करायचो, पण कधी कृष्ण जन्माची पूजा केली नाही, कारण आमच्याकडे कधी बाळकृष्ण नव्हते. पण माझ्या मम्मीने मला दिलं लग्नामध्ये, कन्यादानात दिलेले. त्याच्यामुळं आज आमच्याकडे योग आलाय की बाळकृष्णाचा कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा. सो माझ्या बहिणीचाही उपवास आहे. चलो आता 15 मिनिटं आहेत. आता ही रेखा पण बाळ देणार आम्हाला लवकर. सगळ्यांच्या थोडे थोडे हातात. मम्मी थोडे दे. फुलं घेतलेले माझ्या मम्मीने मला दे थोडं. आणि वाटणं चाललंय. तू पण
बाबू तुला तिथे आहे आपलं. हो. भाऊ, तुला मला ती किती माझी आई आज देत नाही. चला चला चला. मला माझीच घ्यायला लागत आता, माझी आई देत नाही मला. झालं ना 12 झाले ना. जोरात बोला. झाले. चला बोला कृष्ण कन्हैया लाल की जय. ये. कृष्णाचा जन्म झाला होता. आम्ही मस्त फुलांचा वर्षाव केला आणि कृष्णाचा जन्मोत्सव केला आणि छान अशी आम्ही पूजा केली. त्याच्यानंतर आम्ही पाळणा हलवला. दोघांनी सोबत जोडीने पाळणा हलवायचा असं म्हणतात नवीन लग्न झाल्यानंतर. आम्ही पाळणा हलवला. इथे कॉपीराईट येईल, बाजूला बाहेर ना म्युझिक चालू होतं, गाणे वगैरे चालू होते, त्याच्यामुळे मला व्हॉइस ओव्हर द्यावं लागते. पण माझ्या बहिणीने खूप असा मस्त घंटानाद केला आणि आम्ही छान जोरात ओरडून खूप सारं असं घोषणा करत का बाबा कृष्ण जन्मोत्सव आहे, कृष्णाच्या नावाचा जय जयकार करत आम्ही पाळणा हलवला. आणि त्याच्यानंतर आम्ही कृष्णाला तुळशीपत्र, चंदन, अष्टगंध असं सगळं लावून त्याचं म्हणजे त्यांचं पूर्ण पाळण्याला सजवलं आणि त्याच्यानंतर त्यांना भोग अर्पण केला. आम्ही जो काही बनवलं होतं, खिरीचा भोग, लाडवांचा भोग, तो सगळा अर्पण केला. यथाशक्ती आम्हाला जसं जमलं त्याप्रमाणे आम्ही पूजा मांडली आणि पूजा केली. त्याच्यानंतर आरती करायची होती, पण सगळ्यांनी एकेकाने आधी पाळणा हलवून घेतला. इथे माझी मम्मी पाळणा हलवत होती. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की. लवकर तिचा पाळणा हलू दे देवा, माझ्या रेखाचा लवकर पाळणा हलू दे, विजयचा आणि रेखाचा. लवकरात लवकर, लवकरात लवकर. मार्केटमध्ये दुसरे पण आहेत. लवकरात माझ्या इकडे छान. बोलो कृष्ण भगवान की जय. जय कन्हैया लाल की. बोलो कृष्ण भगवान की जय. बोलो बाके बिहारी की जय. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी. जय. बोलो कृष्ण भगवान की जय. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. बोलो कृष्ण भगवान की. आता इथे आम्ही आरती केली कृष्णाची मस्तपैकी. छान अशी आरती वगैरे करून झाली. जोडीने पहिल्यांदा आम्ही दोघांनी बसलो पूजेला आणि मग आम्ही आरती केली. आरती करून मग मम्मीने आरती घेतली, भावाने घेतली. आम्ही सगळ्यांनी छान अशी मनोभावी पूजा केली जशी आम्हाला जमते. ह्याच्यात काही चुकलं मकलं असेल, जर व्हिडिओ बघताना तुम्हाला वाटत असेल तर प्लीज काही असं हे नाही, मनात धरू नका. देवाची पूजा आपल्याला जशी आवडते तशी आपण करावी. ती देव मानूनच घेतो. फक्त प्रेमाने करावी आणि साफ मनाने करावी एवढंच मला माहिती आहे. त्याच्यानंतर आमच्या घरातल्या सगळ्यांनी आरती घेतली. माझ्या मम्मीनेही आरती घेतली आणि आमच्या सगळ्यांचा उपवास असल्यामुळे खूप मस्त वाटत होतं. प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये आणि मला तर देवाचं काहीही करताना खूप छान वाटतं. त्याच्यामुळे बघा माझी मम्मी इतकी छान दिसते. आम्ही कृष्ण जन्म स्पेशल खरवस बनवले, बघू शकता. दाखवा जरा क्लोजमध्ये. खरवस बनवले बाप्पाला, कृष्णासाठी. मस्त आलं. आता भूक लागलेला आहे, फक्त जर सगळ्या टेस्ट करत कशी आहे. तुम्ही दोघे या साईडला बसा आणि मस्त आलंय. थांब जरा, तू पहिले टेस्ट करून सांग खरवस कशी आहे. बाबू घे तू पण खरवस आहे, खाऊन सांग कशी आहे. थांबा एक सेकंड. खरवस मी खातो. पहिला हे अरे व्हिडिओ चालू होता. ही आपली खरवस आहे ना. थांब थांब बाबू, इकडे हिसाब घे, क्लोजच घे मम्मीचा. मस्त आहे. आवडलं? फोटो काढू द्या. थांब थांब, तिला फोटो काढू दे. सर आमच्या आता घरातल्या बस खरवसचा फोटो काढू दे. वाटलं दही टाईप काय असेल, दुधाचं आंबट असं. आंबट असेल. मस्त गोड आहे हो. आवडला ना. मस्त आहे. बाबूचा एक हे माझे व्हिडिओ नंतर दाखवू नका कोणाला, आपल्याकडे ठेवा. का करते म्हणजे तुला काय म्हणायचं, बायकोला नको हा. परत तुला जग बघणार, नंतर तुझी बायको पण बघेलच. बघू दे ना काय होतं. नको मग. पादानी ठेव आणि पोरगा होते. थँक्यू आलात तुम्ही. आला आमच्या जन्माष्टमी दोघांना छान पोरगा होते झाली. काय गं? मुलगा मुलगी काही हो. एवढा बाजार पण माझी आई घेऊन आले सोबत भाजीपाल्याचा. हे घेऊन जायचं नाही ना, ही बघ कुठे गेली ना. चला 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 चलो. चला चलो चलो.
बाय बाय. बाहेरचे कपडे आलेत सगळे. जाऊ द्या आमचं बाय फोटो मध्ये पण आले बाळा. बाय. बाय बाय. थँक्यू सो मच तुम्ही आलात त्याच्याबद्दल धन्यवाद.